यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी। माझे नाव प्रशांत रंगनाथ नागले, राहणार टाकळीबान, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आमच्या गोठा साधारण एक 4 वर्ष आले तेव्हापासून आम्ही चालू केलेला आहे। आमच्या गोठ्यात मोठ्या गायीची संख्या 55 आहे, का लहान मोठ्या कालवडी धरून 45 आहे। आफ्रिकन शेळी आमच्याकडे साधारण 20 ते 22 आहे। आमचं दूध संकलन सध्या 950 लिटरपर्यंत आहे पर डे, दोन्ही टायमाचं। आमची व्हेटरनरीची ओळख साधारण एक 1.5 वर्षापूर्वी उंदेरगावचे सर निलेश पवार सर यांच्या माध्यमातून झाली। कालवड जन्मली त्यावेळेस आम्ही साधारण बुईंग ग्रो 3 महिन्यापर्यंत बुईंग ग्रो वापरलं। त्यानंतर 4 ते 8 महिन्यापर्यंत साधारण आम्ही बेस्ट काप वापरलं। त्यानंतर कालवडींची साधारणपणे चांगली वाढ झाली, वजनात वाढ झाली, त्यांची काशीची ग्रंथी दूध ग्रंथी चांगल्या वाढल्या। त्यानंतर आम्ही 9 ते 12 महिन्यामध्ये हिप ग्रो वापरलं। कालवडीचा माज वगैरे एकदम व्यवस्थित व टायमिंगला आल्या। ज्या बुईंग ग्रो हा प्रोडक्ट साधारण आम्ही जन्मलेल्या कालवडीला वापरतो। साधारण आम्ही ज्यावेळेस कालवड जन्मली त्यावेळेस आम्ही 4 लिटर पर डे दूध पाजतो एका कालवडीला एका टायमाला। पण ज्यावेळेस आम्हाला बुईंग ग्रोची माहिती कळाली त्यावेळेस आम्ही साधारण 2.5 लिटर दूध आणि एक झाकण बुईंग ग्रोचं पाजायचो। त्याच्याने कालवडी एकदम सशक्त आणि चांगल्या बनल्या। बुईंग ग्रो ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस समजा कालवड साधारण समजा 120 ते 140च्या दरम्यान साधारण 3-3.5 महिन्यापर्यंत जात होती, आणि तशी आम्हाला कालवड तिथपर्यंत जायला 4.5-5 महिने लागायचे। बुईंग ग्रो म्हणजे आम्ही बुईंग ग्रो ज्यावेळेस चालू केलं साधारण आम्हाला पर डे आम्ही कालवडीला 7 ते 8 लिटर दूध पर डे पाजतो, सकाळ संध्याकाळ मिळून। बुईंग ग्रो ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस समजा दिवसा काठी तर सकाळ संध्याकाळचं 5 लिटर दूध पाजतो, आणि बुईंग ग्रो हा प्रोडक्ट चालू केल्यामुळे आमचा दररोज साधारण एका कालवडी मग 3 लिटरचा फायदा झाला। बेस्ट कापबद्दल सुद्धा एकदम म्हणजे त्याच्या आधी साधारण कालवडी आमच्या समजा भरपूर त्यांचे केस वगैरे सुटलेले होते, कालवडीची म्हणावी ग्रोथ होत नव्हती, जनता प्रमाण सारखं होतं, बारीक कालवडी वागून चिवळ होत्या। ज्यावेळेस बेस्ट काप चालू केलं काप त्यानंतर कालवडीची साईज पण वाढली, रुंदल्या कालवडी गाई निमुळत्या झाल्या एकदम, आणि एकदम म्हणजे बऱ्यापैकी रिझल्ट चांगले आले एकदम। कालवडीची ज्यावेळेस साधारण समजा कासाशी कंटिन्यू चिटकून राहायची, ज्यावेळेस बेस्ट काप चालू केलं बा त्याचे काशी ते बाळकाशीला प्रमाण वाढलं, त्याची साईज पण चांगली वाढली, तिला बाळकास दिसायला लागली। हिपग्रोबद्दल सांगायचं आम्ही ज्यावेळेस हिपग्रो चालू केलं त्यावेळेस आमच्या कालवडी हिटला वगैरे पहिले येत नव्हत्या। आता साधारण आम्ही 9व्या महिन्यात हिपग्रो चालू केलं। आमच्या कालवडी साधारण 9व्या महिन्यापासून स्टार्ट होत्या हिटला, त्यावेळेस 12 महिन्यापर्यंत कालवडी एकदम योग्य होत्या, लावण्यायोग्य, वजनात वाढ होती, भरपूर मोठ्या दिसत्या कालवडी, रुंद होत्या, त्याचा रिझल्ट एकदम अतिशय सुंदर आहे। ज्यावेळेस आम्ही हिपग्रो वापरतो त्यावेळेस साधारण आम्हाला साधारण 18 ते 20 महिन्याच्या नंतर आमची कालवडी हिटला यायच्या, आणि साधारण जरी हिटला आली ज्यावेळेस आम्ही भरली व कालवडी रेतन केलं तर कालवडीचे राहण्याचे चान्सेस फार कमी राहतात, कारण कालवडी ऑलरेडी वीक होत्या। आणि हिपग्रो ज्यानंतर चालू केलं 9व्या हिटला चालू झालं, साधारण आम्ही 2 हिट जाऊन द्यायचो, त्यानंतर कालवड भरली तर परत आम्हाला रिपीटचं प्रमाण पण जाणवलं नाही, आणि कालवडीसुद्धा एकदम अतिशय सुंदर झाल्या। फायदा साधारण म्हणजे कालवडी ज्यावेळेस समजा आम्ही हिपग्रो वापरतो त्यावेळेस कालवडी छोट्याला दिसायच्या, ढेबऱ्या दिसायच्या, आणि कालवडी साईज पण लहान होती। हिपग्रो वापरल्यानंतर कालवडी एकदम ठोकळ आणि मोठ्याला दिसत। साधारण एका कालवडी मग 10 ते 15 हजार रुपये आमचा निश्चित फायदा झाला। क्लोजअपबद्दल म्हणजे साधारण ज्यावेळेस आम्ही क्लोजअप वापरत नव्हतो ना, आम्हाला मस्टडीचं प्रमाण भरपूर होतं, आणि काही ज्यावेळेस समजा गाईला दूध त्या पाण्यात काही मस्टडीत वगैरे झाला असेल तर ज्यावेळेस आम्ही क्लोजअप वापरायला चालू केलं त्यावेळेस चारी सगळं सारखे सगळं काशातलं निबरपणा वगैरे सगळं क्लिअर होऊन, आणि गाईची जी कास असते ती पूर्णपणे एकदम रुंद होऊन फिटिंग एकदम चांगली वाटली आम्हाला एकदम। आम्हाला साधारण भरपूर गायामध्ये समजा 10 गाय झाल्या, त्याच्यातून आम्हाला समजा ज्यावेळेस आम्ही क्लोजअप वापरत होतो आमचे साधारण 3 ते 4 गायांचे जार निश्चित गुतायचे। आता क्लोजअप वापरण्याचं आम्हाला म्हणजे असं घडलं नाही का 3 तासाच्या नंतर लगेच जार पडलेला आहे क्लोजअप चालू केल्याच्या नंतर। आम्ही साधारण मागच्या झोप्याला एखाद्या गायीने जर साधारण समजा 22 लिटर दूध दिलं असेल तर निश्चित 25 ते 26 लिटर म्हणजे साधारण क्लोजअप वापरल्यानंतर साधारण गाई मागं निश्चित 3 ते 4 लिटरची वाढ हमखास झालेली दिसून आली। गाईचा साधारण जार गुतला तर त्यावेळेस काय व्हायचं, गाईला साधारण एक 4 ते 5 हजार रुपये खर्च यायचा, प्लस गाय 15-20 दिवस विकरायची, आणि गाय दुधावर येण्यास भरपूर 1 महिना घ्यायची गाय। साधारण क्लोजअप वापरला तो कुठलाही प्रॉब्लेम न आल्यामुळे गाय साधारण एक 5-6 दिवस दुधाला स्टार्ट चालू झाली, म्हणजे गाईचं कधी काही प्रॉब्लेम झाला नाही, इंजेक्शन देण्याची गरज नाही पडली आम्हाला। लॅक्टेशनबद्दल आम्हाला भरपूर म्हणजे सुंदर एकदम अनुभव आलेला आहे। बाकीचे भरपूर आम्ही मिनरल्स वापरले, पण लॅक्टेशन वापरल्याच्या नंतर आम्हाला असा फायदा जाणवला की गाय दुधाला लॉंग ॲक्टिंग गाय दूध 7व्या महिन्यापर्यंत आम्हाला 20 लिटर पण आमच्या गायांनी दूध दिले आम्हाला। साधारण गाईला मस्टडीचं प्रमाणसुद्धा कधी जाणवलं नाही,
मस्टडीचं प्रमाण आमच्या इथं याच्या आधी भरपूर होतं, पण ज्यावेळेस लॅक्टेशन चालू केलं त्याच्यात 5 घटक ॲड असल्यामुळे आम्हाला मस्टडीचं प्रमाणसुद्धा एकदम नॅचरल क्वचित एखाद्या वेळेस झाला, पण प्रमाण जाणवलं नाही अजिबात. आणि दूध लॉंग ॲक्टिंग वाढून राहिलं आमचं साधारण. गाभ जाण्याला सुद्धा एकदम गाई पहिल्या वेळेस भरलं तर आम्हाला डायरेक्ट चेकच केला आम्ही. गाभाची समस्यासुद्धा तिथून दूर झाली आमच्याली. लॅक्टेशन साधारण ज्यावेळेस चालू होतं आमची गाय साधारण समजा स्टार्टिंगला 1 महिना 1.5 महिना फुल पॉवर दूध द्यायची. त्यानंतर समजा गाय आम्ही समजा रेतन केलं, ज्यावेळेस समजा गाय साधारण 30 लिटर गाय 20 लिटरवर यायची. आणि अनुभव असा आला लॅक्टेशनचा की ज्यावेळेस समजा गाईचं आता समजा 30 लिटरपर्यंत गाय आणि व्हिटला वगैरे आली भरल्यानंतर आम्हाला कमी दूध झालं हा प्रकार अजिबात जाणवला नाही आम्हाला. दूध गाईचं सारखं टिकून राहिलं आमचं साधारण. म्हणजे आम्ही समजा दूधच्या समजा काही आता गायांचं प्रमाण पण वाढलेलं समजा काही दुधाचं समजा कमी जास्त होते समजा साधारण पर गाय मग आम्हाला लगेच म्हणजे दररोजचा अंदाज होता आम्हाला साधारण प्रत्येक गाय मग समजा ज्यावेळेसपासून लॅक्टेशन चालू केलं 1 ते 1.5 लिटरचा दोन्ही टायमामध्ये आरामशी आम्हाला फरक पडलेला दिसून आला. लॅक्टेशनच्या आधी साधारण गायांचं शेण व्यवस्थित पडत नव्हतं. साधारण ते शेण असं चोचरट टाईप राहायचं. ज्यावेळेस समजा याच्यात टॉक्सिक माइंडर वगैरे असल्यामुळं गाईचं शेण म्हणजे एकदम अतिशय पेड्या टाईप पडतं आणि साखळी असते शेणावर. डॉक्टरांचं साधारण आम्हाला समजा आता गाय कारोड एवढ्या असल्या कारणास्तव आम्हाला साधारण दररोज डॉक्टर लागायचे. ज्यावेळेस आम्ही हे प्रोडक्ट चालू केले साधारण आता आमच्या गोठ्यावर फक्त डॉक्टर गाय फक्त रेतन करण्यासाठीच आहे, बाकी कुठला म्हणजे आजारात राहिलेला नाही. त्यामुळे डॉक्टरचा शक्यतो भरण्यासाठीच गाय डॉक्टर येतात फक्त, बाकी कुठलाच आजार नाही. व्हेटरनरीचे जे प्रतिनिधी निलेश पवार म्हणून उंदीरगावचे साधारण त्यांची आमची अशीच 1.5 वर्षापूर्वी ओळख झाली. त्यांनी आम्हाला प्रोडक्टबद्दल माहिती दिली. आम्ही पहिले वापरून पहिले आम्हाला खूप म्हणजे अतिशय सुंदर वाटले. मग आम्ही त्यांचे दमन लॅक्टेशन बुईंग ग्रो बेस्ट काप हिब्रो त्यांचे सगळे प्रोडक्ट चालू केले, कारण आम्हाला दुसरे प्रोडक्टपेक्षा याच्यात निश्चितच फरक जाणवला. म्हणून आम्ही त्यांचे कंटिन्यू त्यांच्या संपर्कात राहून त्यांचं कंटिन्यू मार्गदर्शन घेत असतो आम्ही. नाही ज्यांना साधारण गाई गोठा करायचा कालवड संगोपन करायचं त्यांनी निश्चित व्हेटरनरी कंपनीचे हे प्रोडक्ट वापरलेच पाहिजे. त्याच्या म्हणजे हमखास फायदा निश्चित फायदा आणि त्याच्यापासून साईड इफेक्ट काहीच नाही अजिबात. मित्रांनो, दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन, वर्षाला 1 वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध. या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं काय होतं. बोविग्रो, बेस्ट काफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो. आपल्या गोठ्यात 12 ते 15 वेत देणारी, 2 वर्षाच्या आत विणारी, कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते. गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते. गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो. रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मस्टायटिस होत नाही. आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते. गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी 4 ते 5 महिने भरपूर दूध देतात. वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स, मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात. त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत. गायी वेळेवर म्हणजेच विल्यानंतर 2 ते 3 महिन्याच्या आत गाभ राहतात. रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत. वेट्रिमिक्स लॅक्टेशनमध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडताप होत नाही. नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे. आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात, दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात, तेही अगदी मोफत. इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो. फक्त 1 कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय. म्हणून 8600844450 या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेट्रिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या.
असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरीना कंपनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.